नगरपालिकेला पराभव, नगरपालिका शहरी भागाचं वेगळं, ग्रामीण भागात. पण शहरात जे झालं त्याचं उलट परिणाम इथं इथं इथला कार्यकर्ता जागृत झालाय. कार्यकर्ता चिडीला पेटलाय. काहीही करून त्यांना महूत गट आणायचा किंवा सगळे जिल्हा परिषदेचे सगळे गट 7च्या 7 आणायचे. पंचायत समितीच्या सगळ्या सीटा आणायच्या. त्या ताकदीनं ग्रामीण भागातला कार्यकर्ता आणि नेते मंडळी सगळी ताकदीनं काम करायला लागली त्याचा वाचपा काढणार. आणि त्याचा वचपा 100% काढणार. आणि बाबासाहेब देशमुखांशी संपर्क कमी झाला म्हणजे त्यांच्या इतका तत्पर माणूस कुणीच नाही. कारण त्यांच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही विधानसभेतली त्यांची लोकांच्या समस्या मांडणं, तालुक्याच्या विकासासाठी ते समस्या मांडणं, निधी खेचून आणणं आपण बघतोय. म्हणजे जे जे आता ही सोशल मीडियाच आहे, लगेच आपणाला हे होते, व्हायरल होते. त्यामुळे विधानसभेत अगदी तळमळीनं जनतेची भूमिका मांडणारा आबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब देशमुख साहेब हेच मांडू शकतात. बाकीच्या गावात जरी म्हणजे गटामध्ये त्यांना ढाळे सरपंच म्हणून माहित आहेत, पण चेहरा त्यांना माहित नाही. त्यासाठी आता मला फक्त जायला लागते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन. तिने त्यांचा अजेंडाच लोकांसमोर ठेवावा ना. त्यांनी मी जे सांगतोय काय केलं, कुठली कशाची कामं केली. तुम्ही बापूनी कामं केली, आबासाहेबांची कामं कुठे गेली? का त्यांना 11 वेळा लोकांनी निवडून दिलं? लोक शेवटीचे सुद्धा त्यांना निवडणूक हे करा म्हणून टाहो फोडून रडत होती त्यांच्या पुढे. म्हणजे ही जनतेवरचा त्यांचा विश्वास होता. जनता त्यांच्या बरोबर. ही 5,000 कोटीचा आणि ही 3 कसं कुठल्या घरात निधी, मग हे काही घरात ठेवलं का त्यांनी? आणि आताचे हे उमेदवार आहेत हे सुद्धा सांगतात एवढं काम केलं. तुम्ही पंचायत समितीचं सदस्य होता ना वरच्या गणामध्ये. काय तुमचा एक दाखवा तुमचा अजेंडा तुम्ही लोकांना, काय आम्ही हे काम केले म्हणून. जिल्हा परिषद तुमच्याकडेच होती गेल्या वेळची. काय केलं जिल्हा परिषदेतून तुम्ही? कुठलं एक दाखवा. ते सदस्यच नाही दिसला लोकांना. माहित सुद्धा नाही कोणाला कोण हे सदस्य. मग आता जे हे फिरतात ह्यांचं काय काय काम आहे? म्हणजे कुठं एखादी पंचायत समितीच्या ह्याच्यातून एखाद्याला ताडपत्री दिलेलं तर दाखवा. कुठे एखादी पाठी टाकली म्हणून दाखवा. एखादी बोर्ड पाठी कुठं लागली का तरी बघा. आणि आता आम्ही एवढं काम केलं आणि एवढं हे केलं, उगा आपलं कुठंतरी तरुणाला काहीतरी हे करायचं आणि बोलवायचं. म्हणजे आता त्यांचे व्यवसाय काय आहे ते? काय व्यवसाय काय? नाही, त्यांचे व्यवसाय काय ते हे बघा ना तुम्ही. सामान्य कुटुंबातला सामान्य कुटुंबातला मी सुद्धा सामान्यच कुटुंबातला माणूस आहे. मी काय, मला काय राजकीय काही हे आहे, वारसा आहे काय हे आहे? अहो, शेतकरी कुटुंबातलाच मी माणूस आहे. अगदी आणि जमिनीवर बसणारच माणूस आहे मी. घरातला माणूस एवढं सगळं आता किती अगदी पूर्ण राज्यात कुठला माल सप्लाय होतोय हे तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्हाला ते माहित आहे ना. कुठं 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 कुठले निधी कुठलं किती हे केलं, कुठं काय. तुम्ही तिथं विचारा जाऊन त्यांच्या गावात सुद्धा काय परिस्थिती आहे की. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही सगळ्यांनी माझं महूद मध्ये काम बघितलेलं आहे. महूद हे मॉडेल व्हिलेज बनवण्याचा प्रयत्न केलेलं मॉडेल व्हिलेज गाव बनवलेलं आहे. त्याच पद्धतीनं ज्या काही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद हे सांगडच असते. त्यामुळे जिल्हा परिषदेमधला निधी कसा खेचून आणायचा एवढी धमक माझ्यामध्ये आहे. उभं राहिला ती सांगोला विकास आघाडी ती आणि शाखा. ओके, नमस्कार, मी समाधान मनसळे, लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण सांगोला मतदारसंघामधला जो एक महत्वाचा भाग आहे, महूद जिल्हा परिषद गट. या महूद जिल्हा परिषद गट मध्ये शकापची ताकद मांडणारा वर्ग आहे आणि त्या शेजारी एक महत्वाचा शेजारच्या गावामध्ये पण तसा तगडा उमेदवार तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, त्याला चित महूद म्हणतात वगैरे. तशाच पद्धतीनं शकापचं जे काय नगरपालिकेला जे काय झालं त्याचाच वाचपा या ठिकाणी निघणार का? तशाच पद्धतीनं शकापनं तशा पद्धतीने तगडे उमेदवार दिले, पण तगडे उमेदवार कामाचे उमेदवार आहे म्हणून मानलं जातंय. तशाच पद्धतीनं आजपर्यंत जे शेतकरी कामगार पक्षाचे जे काही वलय आजपर्यंत सांगोल्यामध्ये ती वलय कुणीही पुसण्याचा प्रयत्न केलेला नाहीये किंवा कुणी झालेला नाहीये. कितीतरी लोकांनी तिथं घुसण्याचा, कितीतरी लोकांनी त्या गोष्टीचा प्रयत्न केला, परंतु जसं तसं शकाप 2-2, 3-3 पिढ्या 2-2, 3-3 पिढ्यापर्यंत शकाप तसा जिवंतच आहे आणि आता पण आहे. तर आपल्यासोबत बाळासाहेब ढाळे साहेब आहेत. ढाळे साहेब नमस्कार. नमस्कार. की तुमची ही सुरुवात कशी काय झाली, म्हणजे सरपंच पदापर्यंत जाण्याची कसं काय वगैरे? खरं तर स्वर्गीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जीवनाची माझी सामाजिक जीवनाला सुरुवात झाली.
आणि आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पहिल्यांदा म्हणजे तसं तर माझी सुरुवात दूध संस्था ओपनिंग लोकांच्या सोयी व्हावं, त्या दुधाला बाहेर जावं, लांब जावं लागू नये यासाठी तिथून माझी खरी सुरुवात. आणि त्याच्यानंतर मग ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम केलं. परत सरपंच म्हणून दुसऱ्या वेळेला निवडून आलो. पुन्हा सरपंच म्हणून 5 वर्ष मी काम केलेलं आहे. आणि आता आबासाहेबांच्या नंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करतोय. आबासाहेबांच्या संपर्कात तुम्ही होताच, परंतु आता बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाने काम चालू आहे. परंतु तुम्ही सरपंच पदाचा तुम्हाला पुरस्कार भेटलाय. ते हो. कशा संदर्भात भेटलाय नेमकं? काय कसं काय पार्श्वभूमी आहे नेमकी ती? कसं आहे, सरपंच पदावरती काम करत असताना गावच्या म्हणजे अनेक समस्या होत्या गावामध्ये. आबासाहेब आणि दीपक आबा या दोघांच्या आघाडीतूनच मी म्हणजे सरपंच होतो. मला या दोघांनीही सांगितलं होतं, की तुमच्यावरती जबाबदारी दिलेली प्रामाणिकपणानं पार पाडायची. आणि ही जबाबदारी मला माझ्या महूदच्या सगळ्या म्हणजे जी शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जे नेते मंडळी आहेत, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली सरपंच पदाची. आणि सांगितलं, आता ही गाव तुमच्या ताब्यात दिलंय, कसं गाव चालवायचं तुम्ही ठरवा. मग त्याच पद्धतीनं मग म्हणलं, तुमचा जो विश्वास आहे, आबासाहेबांचा विश्वास आहे, तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे, हा विश्वास निश्चितपणानं मी स्वार्थ ठरवेन. आणि मग तिथून सुरुवात सुरुवात झाली माझी, की पहिल्यांदा स्वच्छतेवरती काम करायचं. आणि मग स्वच्छतेवरती काम करायचं म्हटल्यानंतर गावात म्हणजे अनेक रोग अनेक साथी येतात, जातात, हे ते सगळं म्हणजे असं हे होतं. सुरुवातीला स्वच्छतेसाठी पहिल्यांदा म्हणजे घंटागाडी गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकत घेतली. आणि ती लोकांच्या घरोघरी कचरा कुठं बी रस्त्यावरती इकडं-तिकडं न बरोबर. टाकता, तो रस्ता एका डेपो करून तिथं कचऱ्याचं नियोजन केलं. हं. चौकामध्ये महिलांसाठी बाथरूमची वगैरे सोय नव्हती. जेंट्ससाठी सुद्धा चांगल्या मुतारी वगैरे हे नव्हत्या. तर प्रामुख्यानं पहिल्यांदा मी ते काम केलं. महिलांसाठी शौचालय, तिथं बाथरूमची सोय, पुरुषांसाठी इकडच्या बाजूला म्हणजे सोय. असं पहिल्यांदा तिथं सुरुवात केली. कारण मला एक एक बुजुर्ग माणूस मला सांगितलं त्यानं मौदमध्ये, की ते म्हणाले, गावची परिस्थिती बघ, इथं एक गरोदर लेडीज एसटीतून उतरली हं, हं. आणि तिला बाथरूमला जायचं होतं. हं, हं. पण इथं कुठेही तिला असं उघड्यावरती बसता येत नाही. हं. आणि हे उघड्यावरती बसता येत नाही म्हटल्यानंतर ती बिचारी जवळ-जवळ अर्धा किलोमीटर खाली चालत गेली हं, हं. आणि तिथून परत म्हणजे ती आली. तर ही तुला काय करता येते का बघ म्हणले. बरोबर. पहिला निर्णय मी तिथं घेतला तो. हं, पहिल्यांदा तिथं महिलांची अगोदर सोय केली चौकामध्ये. हं. बाथरूमची आणि ह्याची शौचालयाची. हं. शिक्षणावरती आरोग्यावरती स्वच्छतेवरती हे करत असताना गावातल्या सगळ्या बंदिस्त गटारी, डास, मच्छर हे होऊ नये यासाठी सगळ्या बंदिस्त गटारी केल्या. रस्ते सगळे काँक्रिटीकरण केले. वाड्या वस्त्यावरती जमल तेवढे रस्ते काँक्रिटीकरण केले. हं, हं. जवळ-जवळ जिल्हा परिषद शिक्षणाच्या बाबतीमध्ये 17 जिल्हा परिषदेच्या 17 शाळा आहेत त्या माझ्या महूद गावामध्ये. बरं. त्या सगळ्या शाळांना वॉल कंपाऊंड, हं, हं. काही पेविंग ब्लॉक, हं. मुलांना खेळायची सगळी साहित्य, हं. मग ते व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, सगळे कॅरम सेट, हं. झांज पथक, लेझीम, हं. हे हे जे खेळाचे साहित्य किंवा व्यायामाचे हे सगळ्या सुविधा मी प्रत्येक शाळेला पुरवलेल्या आहेत. हं, हं. त्याच पद्धतीने अंगणवाडीची बऱ्याचशा सुधारणा केल्या.
महिला बचत गटाच्या महिलांच्या सुद्धा त्यांच्या वारंवार म्हणजे हे याच्या की आम्हाला कुठं ऑफिस नाही, कुठं बसायचं, काय करायचं, म्हणजे आमची काहीतरी तुम्ही व्यवस्था करा. हम्म, हम्म, मग त्याचंही आम्ही जो जो मौदचा ग्रामसंघ आहे, मग तो लोटेवाडीपासून तो एक पूर्ण मौद गटाचाच एक ग्रामसंघ असतोय. हम्म, हम्म, त्यांच्या सगळ्या तक्रारी त्यांच्या ऐकून घेतल्यानंतर पहिल्यांदा ठरवलं की महिलांसाठी त्या ग्रामसंघासाठी एक चांगलं असं एक कार्यालय बांधून द्यायचं. मग महूदच्या पेठेत तिथं गणपती मंदिर, त्याला जुनी चावडी म्हटलं जातं. तिथं खालती आबासाहेबांच्या फंडातून महिलांसाठी सभागृह बांधण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यावरती त्या सभागृहाच्या वरती असं मोठं चांगलं असं महिला बचत गटासाठी एक कार्यालय तिथं बांधून दिलं त्यांना. म्हणजे त्यांची ती सोय झाली. वाड्या वस्त्यावर बऱ्याच ठिकाणी लाईटची सोय नव्हती. वाड्या वस्त्यावरती लाईटची सुद्धा व्यवस्था केली. कारण केबल टाकून लोकांनी हे केलेलं असायचं. कुठलंही मग तिथं अनेक प्रकारचं म्हणजे समजा काही घातपात पण व्हायचे. हम्म, हम्म. काही जनावरं काय म्हणजे हे कुणाला करंटला असं म्हणजे ती वायरी वायरी हा. टाकलेल्याच्यामुळं त्याचा पाठपुरावा करून सगळ्या वाड्या वस्त्यावरती लाईटची व्यवस्था करून घेतली. हम्म, हम्म, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. हम्म, हम्म. आणि सगळ्या गावामध्ये सुद्धा किंवा इतर भागामध्ये सुद्धा म्हणजे अशा समस्या ज्या लोकांनी समस्या सांगितल्या त्या सोडवण्याचा मी प्रामुख्यानं प्रयत्न केलेला आहे. दलित वस्ती सुधार योजनेचा सुद्धा, कारण सगळ्यात जास्त निधी आणणारा एकमेव सरपंच म्हणजे मला वाटतं मी असेन. बर बर. कारण दलित वस्तीचा सुद्धा मी निधी आणताना कुठलंही म्हणजे एखादी वस्ती वंचित नाही राहिली. ज्या वस्त्या दलित सुधार योजनेच्या ह्याच्यामध्ये नव्हत्या त्या वस्त्यांचा सुद्धा समावेश करून घेतला आणि त्या सुद्धा वस्त्यांना प्राधान्यानं त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते, पण ते आणून देणारा तरी माणूस महत्वाचा पाहिजे. पाहिजे तो. बरोबर. मग तो सुद्धा निधी मी अगदी मोठ्या प्रमाणात जेवढा आहे तेवढा, मग दुबार सुद्धा म्हणजे आणण्याचा प्रयत्न करून तिबार आणण्याचा सुद्धा प्रयत्न हम्म, हम्म, म्हणजे केलेला आहे. त्यामुळे त्याही ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी निधीचं म्हणजे हे आहे. हम्म. आता मग नागरी सुविधाचा असेल, जनसुविधाचा निधी असेल, जनसुविधेच्या बाबतीमध्ये सुद्धा ती सुद्धा निधी आणून महूदला स्मशानभूमी म्हणजे तिथं हिंदू स्मशानभूमी आहे. तिथं अगदी चांगल्यापैकी तिथली व्यवस्था केलेली आहे. एक दुसरं हे केलेलं आहे. बौद्ध स्मशानभूमी आहे. तिथं एक वेगळं स्मशानभूमीचं हे उभा केलेलं आहे. म्हणजे सर्व स्तरावरची सर्व व्यवस्था म्हणजे- स्तरावरती चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. हम्म, हम्म. आणि तसं तर जिल्ह्यामध्ये म्हणजे महूद भागामध्ये 2018 सालीच्या सर्व्हेमध्ये 1000 घरकुलं मंजूर गावाला केली. त्या 1000 घरकुलामध्ये वास्तविक म्हणजे सीओनी सुद्धा, डोंगरे साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं, की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 1000 घरकुलं मंजूर करण्यामध्ये महूदचे सरपंच ते आहेत. त्यांनी सुद्धा शाबासकीची थाप दिली. हम्म, 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 हम्म. आणि त्याचं एक नियोजन लावलेलं असायचं, हम्म. की या भागात म्हणजे सगळी म्हणजे त्यात शिक्षकांची नेमणूक केलेली होती. 2 बाहेरचे ग्रामसेवक असायचे, 2 पंचायत समितीचे अधिकारी असायचे, बाकीचे सगळे म्हणजे माझ्या ग्रामपंचायतचे कर्मचारी असायचे. त्यांना ती प्रत्येक भागात मी पाठवायचो आणि त्यांना सांगायचो घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जायचं. एखादा वंचित राहू नये. आणि ती जर म्हणजे ती आणि 5 वाजता त्याचा आढावा घ्यायचो. ती आली ना त्यांना सांगायचं, तुम्ही फिरून आल्यानंतर इथं या. बर बर. त्यांचा आढावा घ्यायचो आणि विचारायचो, सगळ्यांच्या घरी गेलता का? आणि ज्या भागात पाठवली ते त्यांना मी एखाद्या दुसऱ्याला फोन करून मी विचारायचो. हम्म. इकडं ती सर्व्हेला आलती तिथं म्हणजे त्यांना पाठवायचा, हां. त्यांनी गेले तर नाही साठी तिथं तिथं ते फोन लावायचा. तिथल्या तिथल्या एखाद्या याला लोकांना हा. स्थानिकाला फोन लावायचा. हा, हा. तुमच्या इकडे अशी माणसं आलती. हम्म. हे म्हणजे एका जागेलाच बसून सर्व्हे केला का ती हम्म, फिरत होती अशी? हम्म. तर ते सुद्धा म्हणायचे की हे म्हणजे फिरत होती सगळ्यांच्या घरोघरी. म्हणजे अशा पद्धतीनं माझी काम करण्याची पद्धत आहे. हम्म, हम्म. शासनानं जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं त्यावेळेला
पाण्यासाठी अगदी दुष्काळीच भाग. मौद मधले ते सगळे बोर वगैरे कुठल्याही ह्याच्यात उन्हाळ्यात चालत नव्हते. मग कायम हे पाण्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी तर झगडतच असायचो. मग शिरवावी प्राधिकरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात घ्यावं लागायचं. आणि ते पाणी बिल काय ग्रामपंचायतीला एवढं सोपं शक्य नाही होत, म्हणजे सगळे हे करणं, त्यांचं बिल पेड करणं. मग जलयुक्त शिवारमधून ठरवलं की पाणी पाणी कशा पद्धतीनं कमवायचं. माझ्याबरोबर दीपक आबा गटाचेच उपसरपंच होते दिलीप नागणे. आमचे नाशिकचे महूदचेच आहेत ते, महेंद्र महाजन म्हणून पत्रकार आहेत ते, नाशिकला असतात. सकाळमध्ये ते हे पत्रकारितेमध्ये ते काम करतात तिथं. आम्ही अगोदर बसलो तिघजण, ठरवलं म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. हे जलयुक्त शिवार म्हणजे शासनानं हे केलेलं आहे, तर आपण मग त्याला जलयुक्त शिवारलाही जलयुक्त शिवार अभियान आणि जलयुक्त शिवार योजना ह्या वेगवेगळ्या म्हणजे आहेत. पण जलयुक्त शिवार अभियान कशा पद्धतीने राबवायचं, तर आपल्या इथूनही कासाळ ओढा गेलेला आहे गावाच्या कडेने. त्या ओढ्यात काय करता येतंय का आपल्याला, थोडंसं खोलीकरण हे करून जर केलं आपण रुंदीकरण, तर पाणी साठेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, बोरवेल वगैरे चालतील. मग आम्ही ते पिण्याच्या पाण्याचं मग ते तसं ठीक आहे म्हणले करूया. सगळे ग्रामपंचायतची मीटिंग बोलवली. त्याच्यामध्ये हे ठरलं, विशेष ग्रामसभा बोलवली. त्याच्यामध्ये पण आवाहन केलं की आपल्याला हे काम करायचं आहे. मग कशा पद्धतीनं करायचं? तर आता ह्याला लोकवर्गणी तर पाहिजे. मग अगोदर आमचे सदस्य बसलो आम्ही, 17 सदस्य आहेत. त्यांना सांगितलं आपण आम्ही एक सरपंच आणि उपसरपंच म्हणून 2-2 दिवसाचं जेसीबी देतो. सदस्य आहेत तुम्ही 1-1 दिवसाचं द्या, म्हणजे ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे हे करा म्हणलं, ज्याला शक्य आहे त्याने द्या. आणि मग ठीक आहे, अशा पद्धतीने ठरलं. मग आम्ही सुरुवात केली. सुरुवात करताना अनेक अडचणी आल्या सुरुवातीला. आणि ज्यावेळेला लोकांना वर्गणी मागायला गेलो, किंवा असं-असं आपल्याला हे काम करायचं आहे, वर्गणी द्या. कारण सरपंचाला वर्गणी द्यायचं म्हणलं की, कारण माझं 20,000 20,000 लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावामध्ये वर्गणी मागायचं म्हणलं तर लोकांना म्हणजे वाटतं आता एवढं मोठं गाव यांच्या ताब्यात दिलंय आणि अजून वर्गणी वर्गणी मागायला लागली म्हणजे ह्यांचं नेमकं काय विचार आहे. प्लॅनिंग आहे यांचं. पण निश्चितपणानं कामाची सुरुवात केली कासाळगंगेचं म्हणजे खुलीकरण, रुंदीकरण करण्यासाठी. जेसीबी चालू झालं की एक टप्पा, 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 टप्पा येत गेलं. मग सगळ्या अगोदर आम्ही वर्गणी मागायला जायचं कसं-कसं ते टप्पं ठरवलं होतं. म्हणजे कुणाकडे जायचं, अगोदर गावातले एक डॉक्टर घ्यायचे, एक बाहेरचे कोण बाबा बाहेरचे सर्व्हिसला कोण आहे ते, त्यांना समजून सांगून त्यांच्याकडून, थोडेसे व्यापारी आहेत त्यांच्याकडून, म्हणजे असे जे काही हे आहे असं टप्पा आम्ही ठरवलं आणि सुरुवात केली थोडीशी वर्गणी. आणि लोकांना आवाहन केलं की ती जी गाळ निघतोय, ती गाळ तुम्ही शेतामध्ये नेऊन टाका. म्हणजे जी पडीक जमीन आहे, जी ही आहे त्याच्यामध्ये टाका आणि ती सुपीक करा. इतका प्रतिसाद चांगला मिळत गेला. मला 40 लाख रुपयाचा लोकसहभाग या महूद गावानं दिलेला. म्हणजे मला सुद्धा ते असं एवढं म्हणजे मी सुद्धा येऊन गेलो की आज जी लोक नावं ठेवत होती तीच लोक येऊन तिथं लोकसहभाग द्यायला लागली. म्हणजे तिथं ती वर्गणी द्यायला लागली ती येऊन. आणि मग ती आम्ही 5 किलोमीटरचं खोलीकरण, रुंदीकरण हे करून घेतलं. लोकांनी ती गाळ सगळा उचलून नेला. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांच्या जमिनी पण सुपीक झाल्या. आणि आमचे दुसरे म्हणजे सुनील जोशी म्हणून ते जेल बिरादरीमध्ये काम करतात. मग त्या मीडिया, पेपर हे ते सगळं ही बातम्या ही झाल्यानंतर त्यांनी ते म्हणले आता इथपर्यंत आपणाला पोहोचावं लागतंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डॉक्टर राजेंद्र सिंहजी हे राष्ट्रीय म्हणजे ते जलतज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय जलतज्ञ आहेत. मग ते पुण्याला आले होते. मग महेंद्र महाजन, मी, आमचे डेप्युटी सरपंच, आमचे सदस्य मेटकरी वकील ही बाकीचे म्हणजे आमचे सदस्य, आम्ही ठरवलं की आपण त्यांना जाऊन भेटूया.
राजेंद्र सिंहजींना गेलो, भेटलो पुण्यामध्ये यशोदाला. हं, हं. त्यांना सांगितली कामाची माहिती. सुधीर भाऊ मुनगंटीवार होते त्यावेळेला मंत्री, ते पण होते. हं. त्यांनी सांगितलं म्हणजे मला काय माझ्या पद्धतीनं मी काय मदत करतो सुधीर भाऊंनी सांगितलं. वनमंत्री होते त्यावेळेला ते. राजेंद्र सिंहजींनी सांगितलं, "नाही मला बघायलाच यायचंय" म्हणले, "ते तुम्ही लोकसहभागातून केलेलं काम आहे" म्हणून. हं. आम्ही गेलो लोकसभा ते काम सगळं बघितलं. म्हणजे त्यांनी आले त्यांचा एक कार्यक्रम घेतला आम्ही. ते बघितलं. त्यांनी सांगितलं हे विचारलं, की "हे किती किलोमीटर आहे? म्हणजे उगम कुठं होतो आणि संगम कुठं हे कुठं आहे? पायथा कुठं आहे?" आम्ही सांगितलं, "कटपळला ह्याचा उगम आहे आणि शेळवे पंढरपूर तालुक्यात तिथं भीमा नदीमध्ये त्याचा संगम होतो. हा 42 किलोमीटरचा कासाळगंगा ओढा." मग ते म्हणले, "आता तुम्ही एवढ्यावरती थांबू नका. हं. टेल टू हेड माथा ते पायथा हे काम तुम्ही करा." हं. मग ह्याच्यासाठी निधी उपलब्ध मी आहे म्हणले तुमच्या पाठीशी. त्यांच्या मार्गदर्शनातून मग आम्ही हळू-हळू टाटा म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे रा राजेंद्र वाघमारे म्हणून आहेत. ते आमच्याशी जोडले गेले. हं. आर्ट ऑफ लिव्हिंगने 20 लाख रुपये दिले. रयत शिक्षण संस्थेने 5 लाख रुपये दिले. मग कामाला थोडी-थोडी हळू गती आली. पुन्हा टाटा ट्रस्टच्या ह्याच्यातून आम्हाला CSR फंड मिळाला जवळ-जवळ 6,08,00,000चा आणि मग कटपळमध्ये सुद्धा महोत्सव काम बघून तिथं सुद्धा तिथल्या लोकांनी काम केलेलं होतं. हं, हं. तिथं म्हणजे खरात साहेब आहेत, बाळासाहेब पाटील आहेत तिथले, पुन्हा मारुती पुजारी हं. ही एक टीम तिथं पाण्यावर तिथं त्यांनी ते केलेलं होतं त्यांच्या हं. टीमला घेऊन. हं. त्यांना ते म्हणले, "आम्हाला पण थोडंसं मार्गदर्शन करा महोत्सवमध्ये तुम्ही एवढं केलंय तर." हं. मग ह्या निधीच्या मागे ह्या माध्यमातून आम्ही तिथून मग कटपळपासून मग सुरुवात केली. हं. टाटाचे पैसे आल्यानंतर. हं. तिथून ते पूर्ण 42 किलोमीटरचा कासाळगंगा हा खोलीकरण, रुंदीकरण त्याचं पूर्ण झालं. हं. त्याच्यामध्ये बंधारे सुद्धा आबासाहेबांच्या प्रयत्नातून आबासाहेबांनी लगेच माझ्याकडे जेवढी फाईल नव्हती तेवढी आबासाहेबांकडे होती. बरं. आबासाहेब मुंबईला जाताना नेहमी कासाळगंगा मी बऱ्याच वेळा बघितलं होतं. कासाळगंगा ती फाईल त्यांच्या हं. त्या PAच्या हातात असायची. हं. त्यांनी राम शिंदे त्यावेळेला हे होते जलसंधारण मंत्री. हं. त्यांनी म्हणजे आबासाहेबांच्या प्रयत्नातून बंधारे नवीन बंधारे आले. बंधारे बांधले त्याच्यामध्ये. पाण्याचा साठा झाला, बोरवेल वगैरे सगळे चालू झाले. हं. म्हणजे गावाला एक चांगलं रूप, दिशा, पाण्याच्या समस्या मिटल्या, शिक्षणाच्या सोयी झाल्या, गावातले रस्ते काँक्रिटीकरण, कुठले साथीचे रोग वगैरे ह्याच्यावरती म्हणजे ही वेळोवेळी फवारण्या करणे, ही ती म्हणजे ही सगळ्या समस्यांचं निवारण झालं त्याच्यामध्ये. आणि मग हे काम केल्यामुळं पुन्हा विहीर पुनर्भरण असेल, बोर पुनर्भरण असेल, ह्याचे मातीचे बंधारे असतील ह्याचे. हं. हे सगळं प्रयोग आम्ही हे सगळं योजना ह्या राबवल्या लोकसहभागातूनच. वृक्ष लागवड दोन्ही बाजूनी ह्याच्या कासाळगंगेच्या त्या बाजूने केली. स्मशानभूमीमध्ये, इरिगेशन कॉलनी तिथं वृक्ष चांगली आलेली तिथली. तिथल्या काही स्थानिक तिथल्या सामाजिक हे त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं, "हे करून द्या, आम्ही पाणी वगैरे घालायचं काम करतो." त्यांचंही सगळं म्हणजे आपण पुढे काम करत असताना लोकांचा सपोर्ट तर पाहिजेच असतो. बरोबर आहे. मग त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिला. मग ह्याच्या माध्यमातून तुम्हाला ते पुरस्कार भेटला का? त्याच्या माध्यमातूनच मग पुरस्कार केंद्र सरकारचा पुरस्कार आहे हा. हं. हा काय म्हणजे कुठल्या सामाजिक एखाद्या संस्थेचा किंवा कुठल्या संघटनेचा याचा नाहीये. हं. हं. केंद्र सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार हं. हा प्रथम क्रमांकाचा निघाला. तसं तर देशामध्ये केरळ हे राज्य प्रगतीपथावर आहे म्हणजे हं. देशामध्ये अग्रस्थानी आहे. हं. तिथली एक ग्रामपंचायत होती केरळमधली? केरळमधली. हं. परंतु इथं जे हे काम केलेलं ही सगळं आणि ते सगळं त्यांनी बघितलं सगळं कशी कशी पद्धत पाण्याची म्हणजे हे हं. केलेलं आहे. हं. वॉटर हार्वेस्टिंग असेल, ती सगळं हे केलं. छतावरचं पाणी खाली म्हणजे हे करणं, हं. म्हणजे ह्या सगळ्या चा हे आढावा घेतला पूर्ण. आढावा घेतला. त्यांची त्यांची एक कमिटी असते की म्हणजे केंद्र सरकार ती कमिटीने येऊन पाहणी करूनही गेले. हं. आणि देशाचा एक नंबरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ₹2,00,000 आणि
ट्रॉफी देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते दिल्लीला बोलवून आम्हाला तो केंद्र सरकारचा पुरस्कार दिला त्या ग्रामपंचायतीला. या माध्यमातून म्हणजे सगळ्या चारही बाजूनी हा विकास केलेला आहे. कुठलंही गाव, कुठलाही एखादा घटक कुठला नाराज नाही झाला. लोकांना एकदा काम सांगितलं की दुसऱ्या वेळेला त्याची आठवण करून द्यायची गरज लागत नव्हती. लोक मला ग्रामपंचायतमध्ये काम सांगायला कधी आले नाहीत. कारण ज्या वेळेला मी गावातून रोज फिरायचो, एक राऊंड असायचाच. त्यावेळेला लोकांचा म्हणजे लोकांना सांगायला तिथं ही सरपंच असं हे एवढं काम आहे, तिथं ती हे काम आहे. कारण लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी सांगितलं तिथूनच फोन लावायचा. बाकीच्या कुठल्या म्हणजे कुठल्या MSCB मध्ये असू द्या किंवा कुठलं पोलीस स्टेशनला असू द्या, पंचायत समितीमधलं असू द्या किंवा तहसील कचेरीमधलं असू द्या, ह्या सुद्धा कामाचा लोकांच्या समस्या सोडवणे त्यांनी सांगितलं तर तत्पर तिथूनच फोन करून किंवा काही ठिकाणाला गरज पडेल तिथं जाऊन सुद्धा पोलीस स्टेशनचं असेल, ह्या सगळ्या समस्यांचं लोकांच्या ह्याच्यामध्ये मी पूर्ण सहभागी होऊन काम केलेलं आहे. म्हणजे त्यामुळे मला कामाची पद्धत अशी की लोक काम सांगायला माझं कामकाज कसं चाललंय हे बघायला यायचे. बर 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 5-6 जरी वाजले तरी लोक म्हणजे काय ठराविक असे यायचे जायचे बघायचे काय चाललंय. एक सगळ्यांना विचारायचं काय तुमचं काय काम आहे का काय काम काय नाही म्हणायचे, तुमचं काम कसं चाललंय हे बघायला आलोय. काम सांगायला कधी आम्हाला इथपर्यंत यायची गरजच पडली नाही. तुम्ही अगोदरच केलेली आहे ती. अगोदर केलेली आहे ती आणि काय जरी कुठं दुरुस्ती आहे ती काय हे असेल तर ती तर सांगायची ना. कारण तेवढ्या कामासाठी लोक तिथपर्यंत कधी येत नाही ती. पण आपण फिरतोय म्हटल्यानंतर सांगितलं मग त्यांना एक विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला की बाबा ढाळे सरपंच बाळासाहेब ढाळे हे चांगल्या पद्धतीनं काम करतात. माझ्याबरोबर उपसरपंच होते त्यांचंही माझ्या बरोबर म्हणजे त्यांचीही साथ मला चांगली होती. माझे सगळे सदस्य विरोधक होतेच सदस्य पण 1-2 मिटिंगला सुरुवातीच्याच पुन्हा सगळे 17 जण मिळून ते म्हणले तुमचं कामच चांगलं आहे, आम्हाला बोलायची काही संधीच तुम्ही ठेवत नाही म्हणजे काम किंवा सांगण्याचा विरोध करायची गरज आणि नाही. काम सांगायची बी गरज नाही पडत. कारण ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनाच न्याय सगळ्यांना देताय. सगळ्या घटकांपर्यंत तुम्ही चालू आहे आणि तुमची धडपड आहे. त्यामुळे काय विरोध कशासाठी करायचा म्हणजे? ज्यांनी ज्यांनी विरोध तुम्हाला केला, हम्म. जे जे विरोधात असायचे त्यांचं कसं असायचं तुमचं? काय नाही सगळ्यांशी चांगलं कधीही माझा स्वभाव आहे, मी सगळ्या जनतेतच असं मिसळून आहे. मी जमिनीवर बसणारा माणूस आहे कुठेही म्हणजे हे त्याच्यामुळे ते लोक म्हणायचे की फायदा. मग हे सगळं कामाचं आढावा बघून मग तुम्हाला जिल्हा परिषदसाठी म्हणजे तिकीट दिलं का काय बहुतेक ह्या कामाचं सगळं बघून मी कसंही झालं तुम्हाला कसा फोन आला वगैरे काय? नाही हे तर आहेच कारण कसं आहे जिल्हा परिषदेची उमेदवारी म्हणजे माझ्या ते स्वप्नात सुद्धा नव्हतं किंवा माझ्या डोक्यात पण नव्हतं की आपण आता सरपंच झालोय ठीक आहे. अशी काय एवढी म्हणजे आपली इथपर्यंत पोहोचू असं काहीही नव्हतं. पण सरासर म्हणजे समोरचा उमेदवार मीच आहे म्हणून ते अगोदरच 6 महिन्यापासून तो म्हणजे त्याचं दौरं चालू होतं फिरायला लोकांच्या गाठीत सगळीकडे. तर आमच्या काही डोक्यात नसते काही हीच नव्हतं. मग ह्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये सगळं आता लोकांच्या कशा काय कोणाच्या काय भूमिका आहेत कोणाच्या काय भूमिका आहेत. सगळ्यांनी म्हणजे कोण उमेदवार असावा म्हणजे कोण नसावा कारण महुद गट हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे. जरी इथं त्याच पद्धतीत चिकमोहूद तिथं आहे जवळच आहे. त्यामुळे इथला कार्यकर्ता हा जागरूक आहे शेतकरी कामगार पक्षाचा आणि जागरूकच राहतो नेहमी. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचं कायम या गटावरती वर्चस्व राहिलेलं आहे. गेल्या वेळेला आमच्यातून तो गट गेला पण तो आमच्याच काही कारण आमचा पराभव आम्हीच करू शकतो. 100% शेतकरी कामगार पक्षाचा पराभव हा शेतकरी कामगार पक्षाचाच कार्यकर्ता करू शकतो. दुसरा म्हणजे विरोधक करू शकत नाही. तेवढी अपवाद वगळता कायम आमचीच या गटावरती सत्ता राहिली. यापुढेही सत्ता आमचीच राहील. मग विरोधक फिरायला त्यांचं चालूच होतं. फायनल आहे म्हणूनच. माझं काय म्हणजे हे नव्हतं पण ज्यावेळेला कोण नव्हतं शेकाप मधनं होते ना भरपूर पण अजून म्हणजे इच्छुक होते माझे चुलते पण ढाळे वकील ताकदीचे आहेत तगडे उमेदवार आहेत ते सुद्धा. आमचे मार्गदर्शक दुसरे बाळासाहेब पाटील बाळू काका
ते तर सगळे म्हणजे त्यांनाही त्या पद्धतीचा सपोर्ट होता. ते सुद्धा म्हणजे हे करत होते. मग तुम्हालाच कसं काय पुन्हा दिगंबर येडगे होते. हं, 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 बाहेरच्या गावातून सुद्धा होते. लोटेवाडीचे सरगर वकील होते. हं. म्हणजे बरेचसेच म्हणजे अगदी वसंतराव रुपनर आहेत महिमचे. हं, हं, खिलारवाडीचे संजय मामा गोडसे. हं. म्हणजे असे ह्या उमेदवाऱ्या ह्या चांगल्या ह्या होत्या. हं, हं, हं. परंतु नुसती पैशावर किंवा ह्याच्यावरती निवडणूक होत नाही. लोकांच्या ह्याच्यातून आले की गट-तट असतात, बाकीच्या काही समस्या असतात. म्हणजे जनतेतून सुद्धा असं आलं की बाबा इथं महूद गावामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. कामाचा माणूस आहे. हं. आणि जर ढाळे सरपंचाला म्हणजे बाळासाहेब ढाळेला उमेदवारी दिली तर अतिशय चांगलं होईल आणि ह्या गटातलं काम सुद्धा चांगलं होईल. हं, हं. कारण त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे, धमक आहे. निधी कसा खिचून आणायचा ह्याचा पूर्ण अनुभव आहे. आणि ग्रामपंचायतीमध्ये काम केले त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं येणं-जाणं 5 वर्ष कायम राहिलेलं आहे. हं, हं. तिथल्या सगळ्या ह्याचा अभ्यास माहिती आहे त्यांना. हं. त्यामुळे तो निश्चितपणाने निधी खेचून आणतील हं. आणि कायम वेळ देतील. हं. गेल्या वेळचा उमेदवार निवडून आल्यानंतर पंचायत समितीचा उमेदवार दिसला नाही आणि जिल्हा परिषदेचा तर उमेदवार कुठंच पत्ताच नाही. बरं, बरं. त्यामुळे मग आपणाला एक कामाचा माणूस जर हे असेल तर म्हणजे जनतेतून अशी आमच्या नेते मंडळीपर्यंत मेसेज गेलाय बाबा, मेसेज की गेला, माणूस कामाचा माणूस काम करू काम शकतो. करू शकतो. हं. त्याबद्दल मग सगळ्यांनी म्हणजे नेते मंडळी पण सांगितलं बाबा तुम्हाला ही निवडणूक लढवावी लागते. म्हणजे तुम्ही लढवा. लोकांचा ज्यावेळेला सपोर्ट असतो, त्यावेळेला तिथं हे करून चालणार नाही. मग जनतेचा उमेदवार समोरचा किती मोठा आहे, किती हे आहे ते बघत नसतात लोकं. ज्यावेळेला जनता पाठीशी असते, त्यावेळेला तिथं विजय निश्चित असतो. 100%. मी मला स्वतःला मला 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 म्हणून मी उमेदवारी मागितलेली नाही. ज्यावेळेला जनतेनं सांगितलं, आमच्या नेते मंडळींनी सांगितलं, की तुम्हाला लढवावं लागते. त्यावेळेला मी निवडणुकीला म्हणजे तयार झालो. हं. आणि जनतेची निवडणूक, जनतेनं टाकलेला विश्वास हं. हा कधीही व्यर्थ जात नाही. हं. त्यामुळं या गटामध्ये माझी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबाचा गट यांची सांगोला तालुका विकास आघाडी आहे. या विकास आघाडीतून माझी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी आहे आणि पंचायत समिती गण महूद हरिभाऊ येडगे यांच्या सुविध पत्नी हं. मनीषाताई हरिभाऊ येडगे यांचे पत्नी आहेत. चिकमहूद गणामध्ये दीपक आबा गटाचे राकेश रवींद्र कदम हं. त्यांचं नुकतंच आता पहिलं पाऊल आहे राजकारणामध्ये. ते पण म्हणजे उमेदवार चांगले आहेत. आणि आमच्या तिन्ही उमेदवाऱ्या एकदम चांगल्या आहेत. आम्ही ताकदीनं काम करणारी माणसं आहे. लोकांच्या समस्या सोडवणारी माणसं आहे. हं. साधी शेतकरी कुटुंबातली आम्ही माणसं आहे. आमचा काय कुठला 2 नंबरचा व्यवसाय नाही. 2 नंबरचा कुठला धंदा नाही. शेती करायची आणि आपलं हे करायचं एवढंच. शेती व्यतिरिक्त कुठलाही आमचा दुसरा व्यवसाय नाही. हं. आता असं म्हटलं जातं, की नगरपालिकेमध्ये जे पराभव झाला, त्याच्यामुळे शकाप कुठेतरी कमी झाले आणि असं म्हणतात, की शकापवर लोकं नाराज आहेत आणि मतदान करून देखील बाबासाहेब आता माझं काम करत नाही, असंही म्हटलं जातंय. बाबासाहेब बाबासाहेब थोडं संपर्कात कमी झालेत असं म्हटलं जातंय. नगरपालिकेला पराभव, नगरपालिका शहरी भागाचं वेगळं, ग्रामीण भागात पण शहरात जे झालं त्याचं उलट परिणाम इथं इथं इथला कार्यकर्ता जागृत झालाय. हं. कार्यकर्ता चिडीला पेटलाय. हं. काहीही करून त्यांना महूद गट आणायचा किंवा सगळे जिल्हा परिषदेचे सगळे गट 7च्या 7 आणायचे. हं. पंचायत समितीच्या सगळ्या सीटा आणायच्या त्या. त्या ताकदीनं ग्रामीण भागातला कार्यकर्ता आणि नेते मंडळी सगळी ताकदीनं काम करायला लागली. म्हणजे त्याचा वाचपा काढणार. आणि त्याचा वचपा 100% काढणार. हं. आणि बाबासाहेब देशमुखांशी संपर्क कमी झाला म्हणजे त्यांच्या इतका तत्पर माणूस कुणीच नाही. हं. कारण त्यांच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही विधानसभेतली त्यांची लोकांच्या समस्या मांडणं, तालुक्याच्या विकासासाठी ते समस्या मांडणं, निधी खिचून आणणं आपण बघतोय. म्हणजे जे किंवा आता ही सोशल मीडियाच आहे. लगेच आपणाला हे होतंय, व्हायरल होतंय. हं, हं. त्यामुळे विधानसभेत अगदी तळमळीनं जनतेची भूमिका मांडणारा आबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब देशमुख साहेब हेच मांडू शकतात. हं. आणि त्यांनी त्या मांडले त्या. लोकांच्या संपर्कामध्ये कायम असतात. लोकात मिसळणारं त्यांचं नेतृत्व आहे. हं. त्यामुळं आबासाहेबांची उणीव आम्हाला डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे जाणवू देत नाहीत.
शकापाच्या तशी जशी 2-2, 3-3 पिढ्यात ताकद राहिली का 2-3, 3-3 पिढ्या लोकं राहिलेली आहेत. तर तसे अजून कटिबद्ध आहेत काय? 100% आहेत. माझ्या घरातलं माझ्या 5व्या पिढीनं माझ्या मोठ्या मुलानं 2014ला आबासाहेबांना फोन केलाय. मी आबासाहेबांना मतदान केलंय. बरं. माझ्या पणजोबांनी मतदान केलं. आज माझे पणजोबा 1972 साली वारले. हं. म्हणजे 62ला पहिले आबासाहेबांची निवडणूक झाली. माझ्या पणजोबांनी केले, माझ्या आजी-आजोबांनी केले, माझ्या वडिलांनी केले, मी मतदान केले आणि 2014ला पहिल्यांदा माझ्या मुलाला मतदानाचा अधिकार आला. 5व्या पिढीनं मतदान केलेलं आहे मग आबासाहेबांना. बरं. ही 5वी पिढी आहे माझी त्यांच्याबरोबर. बरं. आणि त्याच पद्धतीनं सगळ्या जेवढ्या म्हणजे अशा पिढ्यानपिढ्या काम करणारी शेतकरी कामगार पक्षामध्ये माणसं आहेत, ती ताकदीची माणसं आहेत. आता तुम्ही जे हे सर्व कामे केली, लोकांच्या जनसंप्रदाय, पाण्याचा प्रश्न सोडवला असतील, गावातली गटारीचा प्रश्न असतील, लाईटीचा प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असतील, जनसामान्यापासून काम करता डेअरीपासून ते सरपंचापासून ते आता जिल्हा परिषद ह्यापर्यंत आजपर्यंत तुम्ही कामे केली, ती सर्व लोक तुमच्या पाठीमागे उभं राहतील काय? 100% राहणार. मला आत्मविश्वास आहे. हं. कारण जनतेतूनच उमेदवार आले. जनता हीच माझ्यासाठी सर्वस्व आहे. हं. आणि काम करण्याचा कामाचा माणूस आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. हं, हं. बाकीच्या गावात जरी म्हणजे गटामध्ये त्यांना ढाळे सरपंच म्हणून माहित आहेत. हं, हं. पण चेहरा त्यांना माहित नाही. त्यासाठी आता मला फक्त जायला लागतंय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन बरं. यावं. नाव माहित आहे, फक्त चेहरा माहित नाही. हां. त्यामुळे आता ढाळे सरपंच आता नाव ऐकून नाही म्हणते ते आम्ही. हं. पण जरा चेहरा कारण त्यांचं काम चांगलं आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या कुठल्या समाजाला कुठला एकही घटक त्यांच्यावरती नाराज नाही. हं. म्हणजे 18 पगड जातीचा एक मौद गाव आहे. एकाही कुठलाही समाज माझ्यावरती नाराज नाही. हं. त्याच्यामुळे ह्याचा फायदा होईल. ह्याचा फायदा निश्चित होणार आणि केलेलं काम आहे. हजरजबाबी माणूस आहे. हं. कुठल्याही दुसऱ्या वेळेला कधी कामाची आठवण करून द्यायची गरज लागत नाही. हं, हं. कारण ते डोक्यात फिट बसलेलं असतं. एकदा एखाद्यानं काम सांगितलं आपल्याला, हं. तर ते तात्पर म्हणजे ते डोक्यात ठेवून करतो. बरं. आता पुढे देखील शहाजी बापूंचा उमेदवार आहे म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण उमेदवार घेऊन तर हं. त्या उमेदवाराबद्दल आव्हान वाटतंय का तुम्हाला? अहो, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांची विकास आघाडी आहे. हं. ह्या आघाडीची ताकद आहे. हं. समोरचा कोण आहे बघायची काय कारण आहे तेव्हा? त्यां हे आणि हे जे काय चाललंय त्याचा काही इफेक्ट आमच्यावरती होणार नाही. आमच्या आघाडीवरती होणार नाही. हं. आमचे कार्यकर्ते सगळे ताकदीनं काम करतात. ती पण ताकदीने दोन्ही उतरले म्हणतात. ताकदीने उतरले म्हणतात आता ते पण त्यांना पण म्हणतात ताकदीनं त्यांचा अजेंडाच लोकांसमोर ठेवावा ना त्यांनी. कामं केली मी म्हणजे जे 1,00,000 सांगतोय कोटी काय कामं केलं, केली. कुठली कशाची कामं केली? बापून कामं अहो, केली. तुम्ही बापूंच्या काळात. बापूंनी कामं केली. आबासाहेबांची कामं कुठे गेली? हं. आबासाहेबांनी कामं केली नाहीत का? हं. अहो, आबासाहेबांनी एवढी कामं केली. हं. म्हणून तर आज तालुका सुजलम सुफलम आहे. हं, हं. का त्यांना 11 वेळा लोकांनी निवडून दिलं? हं, हं. लोक शेवटीचे सुद्धा त्यांना निवडणूक हे करा म्हणून टाळ फुडून रडत होती त्यांच्या पुढं. हं. म्हणजे ही जनतेवरचा त्यांचा विश्वास जनता त्यांच्या बरोबर. त्यामुळेच म्हणजे हे सगळं शक्य झालं. ही 2000 ही 5,000 कोटीचा आणि ही 3 कशा कुठला घरात निधी मग हे काय घरात ठेवला का त्यांनी? हं, हं. आणि आताचे हे उमेदवार आहेत हे सुद्धा सांगतात एवढं काम केलं. तुम्ही पंचायत समितीचं सदस्य होता ना वरच्या गणामध्ये. हं, हं. काय तुमचा एक दाखवा तुमचा अजेंडा तुम्ही लोकांना. काय आम्ही हे काम केलंय म्हणून. हं, हं. जिल्हा परिषद तुमच्याकडेच होती गेल्या वेळची. काय केलं जिल्हा परिषदेतून तुम्ही? काही कामं झाली नाहीत का त्यांची? कुठलं एक दाखवा ते सदस्यच नाही दिसला लोकांना. हं. माहित सुद्धा नाही कोणाला कोण हे सदस्य. हं. बरं. मग आता जे हे फिरतात ह्यांचं काय काम आहे? म्हणजे कुठं एखादी पंचायत समितीच्या ह्याच्यातून एखाद्याला ताडपत्री दिलेलं तर दाखवा. कुठे एखादी पाटी टाकली म्हणून दाखवा. हं, हं. एखादी बोर्ड पाटी कुठं लागली का तरी बघा. हं. आणि आता आम्ही एवढं काम केलं आणि एवढं हे केलं आणि उगा आपलं कुठंतरी तरुणाला काहीतरी हे करायचं आणि बोलवायचं. हं. म्हणजे हे गरीब घरातला आहे असं तसं काय 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 गरीब घरातलं आहे. सामाजिक माणूस आहे, कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे असं तसं म्हटलं जातंय. आता त्यांचे व्यवसाय काय आहे ते? त्या व्यवसाय काय? नाही त्यांचे व्यवसाय काय ते हे बघा ना तुम्ही. सामान्य कुटुंबातला व्यक्ती सामान्य आहे, कुटुंबातला आलाय. मी सुद्धा सामान्यच कुटुंबातला माणूस आहे. हां. मी काय मला काय राजकीय काय हे आहे वारसा आहे काय हे आहे. अहो शेतकरी कुटुंबातलाच मी माणूस आहे. हं. बरं. अगदी आणि जमिनीवर बसणाराच माणूस आहे मी. हं, हं. मी काय असं नाही माझा लोक कुठला मग लोक विचार करतील काय म्हणजे त्या गोष्टीवरती? काय म्हणजे की गरीब घरातला म्हणते ती वगैरे त्या बाकीच्या गोष्टी अहो, वगैरे. गरीब घरातला माणूस एवढं सगळं आता किती अगदी पूर्ण राज्यात कुठला माल सप्लाय होतोय हे तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्हाला ते माहित आहे ना? हं, हं. कुठं 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 कुठले निधी कुठलं किती हे केलं कुठं काय
तुम्ही तिथं विचारा जाऊन त्यांच्या गावात सुद्धा काय परिस्थिती आहे. एक आपला लास्टचा प्रश्न, मतदारांना काय आव्हान कराल आणि विजन काय असणार आहे आपलं? प्रमुख कामं काय करणार? जे आता तुम्ही पाण्यासारखा मोठा प्रश्न केला असेल किंवा शिक्षण संस्थेसाठी केलेला विषय असतील वगैरे असे बरेच विषय तुम्ही केलेले आहेत. तर तशाच पद्धतीनं तुमचं विजन म्हणजे एक काम महत्वाचं विजन तुम्ही आल्यानंतर निवडून आणि मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना एवढंच आवाहन करतो, की मी कामाचा माणूस आहे. तुम्ही सगळ्यांनी माझं महूदमध्ये काम बघितलेलं आहे. महूद हे मॉडेल व्हिलेज बनवण्याचा प्रयत्न केलेलं मॉडेल व्हिलेज गाव बनवलेलं आहे. त्याच पद्धतीनं ज्या काही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद हे सांगडच असते. त्यामुळं जिल्हा परिषदेमधला निधी कसा खेचून आणायचा, एवढी धमक माझ्यामध्ये आहे. आणि निश्चितपणानं लोटेवाडीपासून ते सगळी लोटेवाडी, खवासपूर, इटकी, कटपळ, चिकमहूद, महूद, महिम, खिलारवाडी ही 8 ही गावं ही मॉडेल व्हिलेज बनवण्याचं माझं व्हिजन आहे आणि निश्चितपणानं ते करून दाखवणार आणि त्यासाठीच मी जनतेसमोर चाललोय, की मी जे काम केलेलं आहे, मी निस्वार्थपणे महूदमध्ये काम केलेलं आहे. तुमचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे म्हणूनच आज महूदमधनं सुद्धा मला इतका मोठा प्रतिसाद मिळतो. म्हणजे कुठल्याही लोकांची माझ्याबद्दलची भूमिका तुम्ही बघितली तर कुणी सांगणार नाही, की बाबा यांनी चुकीचं काम केलं, हे तोंड बघून काम केलं किंवा यांनी एका हे असे हे कधी कुणाला हिताल-ताताल बोललेत. मला लबाड बोलता येत नाही. त्यामुळं हे जे मी जे माझ्या डोक्यामध्ये ही जी लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या गावातल्या समस्या मी विचारून घेतोय, जाणून घेतोय, त्या समस्या सोडवण्याचं प्रामाणिकपणानं मी प्रयत्न करणार आणि निश्चितपणानं करून दाखवणार. एवढंच माझं पुढचं व्हिजन असणार आहे ह्याच्यामध्ये. निश्चित सगळी गावं मॉडेल व्हिलेज बनवणार. तर हे आपल्यासोबत होते ढाळे साहेब आणि अशाच पद्धतीनं कामाचा विजन घेऊन जाणारा माणूस आहे. जे एक दूरडेरीपासून ते सरपंच पदाचा प्रवासाने आता जिल्हा परिषदेमध्ये उतरले आहेत आणि सरपंच पदावर असताना देखील गावातले लाईट, बत्ती, दिवाबत्ती ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तशाच पद्धतीनं पाण्याचा प्रश्न असतील, त्या पाण्याचा प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवले. त्याचाच आदर्श घेऊन आजूबाजूच्या गावातली सरपंच देखील ते आदर्श घेऊन तिथे यायची वगैरे. माणसं येऊन देखील विचारायची की कशा पद्धतीनं काम केलं जातं, तशा पद्धतीनं माणसानं काम केलेलं आहे. शिक्षण संस्था असतील किंवा गोरगरिबांच्या अडचणी असतील किंवा दलित वस्तीवरचा निधी असेल, अशा बऱ्याच निधी आलेल्या आणि कामाचा विजन घेऊन जाणारा माणूस आहे आणि कामाची माहिती असणारा माणूस आहे. तर त्या कामाच्या माणसाला, कामाची माहिती घेऊन जाणाऱ्या माणसाला आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जनता उभा राहते का काय, हे बघणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब देशमुख यांचा जो वारसा आहे आता सध्याला आणि जे आता या ठिकाणी जे शकापा पक्ष आहे, त्या शकापा पक्षाला परत एकदा ज्या उभारी मिळते काय, ते नगरपालिकेमध्ये झालेला जो काय पराभवाचा वाचपा या ठिकाणी निघतोय काय, हे पण बघणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पिढी जे शकापाला मतदान पडत होतं, ते आता देखील पडतंय का, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला गोष्ट कळेल, ते मतदानाच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबतोय. नमस्कार. धन्यवाद.